नमस्ते टू फॅमिली. आणि ही पहा असा मस्तपैकी अस्सल काळा मसाला तयार झालेला आहे आणि फार घमघमाट सुटलेला आहे. सगळं काही साहित्य आपण मस्तपैकी प्रमाणानुसार घेतलेलं आहे आणि सुंदर असा मसाला तयार झालेला आहे. तर आता मी करणार आहे पॅकिंग. पण मी काय करते फॅमिली, जास्त पॅकिंगला खर्च करत नाही. पण यावर्षी आपल्याला थोडंसं मटेरियल महाग लागलेलं आहे. खरं तर मटेरियलच आपण क्वालिटीचं घेतो आणि रेट पण जरा हेवी होते. त्यामुळे यावर्षी मात्र मसाल्याचे रेट आपण 1000 रुपये किलो केलेले आहेत. खरं तर पैशासाठी हा व्यवहार म्हणूया किंवा ही सेवा चाललेली नाही. पण आता मटेरियल आपल्या घरचं नसल्यामुळं शिवाय लाईट बिल आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याचा आपण खरं तर तो चार्जेस लावलेला आहे. आणि बघू शकता आपण मस्त. तर आता पॅकिंग करायची आहे. पूर्ण हात वगैरे असे खराब झाले सगळे, मसाल्यातच आहे. तर आता मग मस्तपैकी पॅकिंग करणार आहे. साधीच पॅकिंग असते आपली, बघू शकता. आता अजून काटा केलेला नाही आहे, किती किलो भरते ते बघूया आता किती किलो भरते. बरेच जणांची मागणी आहे, पण जे अर्जंट कस्टमर असतात किंवा लांबचे दूरचे असतात त्यांची पटकन आपण सेवा करत असतो की त्यांना पुन्हा 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 यायला नको किंवा येणं त्यांना परवडलं पाहिजे. आणि दर वर्षीचं कस्टमर असतं, मग त्यांना नाही नाराज करायचं, मग जवळच्या लोकांना देता येतं. आता इथे जवळच्या ताई आहेत, पण त्या नाराज होतील खरं तर. त्यावर सारख्या म्हणतायत की आमचा मसाला संपलेला आहे, आम्ही काय करायचं. तर म्हटलं देणारच आहे तुम्हाला. तर अशा पद्धतीने खरं तर मसाला झाला. आता खलसणी कांडपमध्ये आहे आणि लाईट गेली. आता काय होतं काय माहीत. एवढा मसाला झालेला आहे आणि आता पुन्हा तालुक्याला जायचं आहे. पाहूनचं म्हणणं आहे की आपण घरी जाऊया निघून. आणि इथे मी गावी राहते, तुम्हाला सांगते की कांडप गावी आहे, हे गावाकडचं घर आहे. तर अशी सगळी धावपळ चालू आहे. आणि बघू शकता आपण हे सगळं नुसता पसारा ठेवलेला आहे पॅकिंगचं वगैरे. हळद पॅकिंग झालेली आहे, त्यांची हळदीची पण मागणी होती. आणि इकडे आहे गावाकडचं घर. टेलरिंगचं चाललं होतं, म्हटलं मस्त की एखादा ब्लाऊज बनवावा, पण ब्लाऊज काही झाला नाही. मग बिडिंगचं बरंचसं काम केलं, साड्या बिडिंग करून झाल्या. म्हणजे गावी आलं ना फॅमिली की खूप सारं काम होतं. आणि ही अशी छोटीशी उपजीविका. आपल्याला पाणी सोर्स नसल्यामुळे मला या तिकटामध्ये उतरावं लागतं, पण पर्याय नाही. तर त्याचा आनंद बघा. खलासणी अशी सुंदर झालेली आहे, प्रमाणबद्ध. त्याच्यामध्ये मसाला, धणा आणि मग थोडीशी हळद आणि चवी फक्त थोडंसं नॉर्मल मीठ टाकतो आपण. 100 ग्रॅम, खूप कमी, 10 ग्रॅम. तर अशा पद्धतीने खलासणी. आणि हे दरवर्षीचं त्यांचं आहे. खूप खुश आहेत ते मसाल्यावर. आणि त्यांचे बंधुराज पण मुंबई इथे राहतात, तर ते म्हटले आम्हालाही त्यांचा मसाला खूप आवडलेला आहे. तर असं हे ऐकण्यासाठी खरंच कान आतुर झालेले असतात फॅमिली. आणि प्रत्येक ताईला सांगायचं म्हणजे खरंच खूप कौतुकावर सांगायला वाटतं की असं काहीतरी आपण द्यायला पाहिजे मार्केटमध्ये, की आपलं कौतुक व्हायला पाहिजे बस. आणि त्या कौतुकासाठी, या कौतुकाच्या थाप्यासाठी खरंच ह्या तापांची आपण आग करून घेतो, त्रास सहन करतो. त्याचा उद्देश फक्त एक आहे की अभिप्राय इतका सुंदर येतो. तर चला, आता खूप लेट झालेली आहे. व्हिडिओ आता छोटाच येणार आहे, कारण माझ्याकडे वेळ फार कमी आहे. आता मला 20-25 किलोमीटर गाडी चालवायची आहे. आहोसोबत आहेत, पण तेच जरा वेळेच्या आधी पोचलं की टेन्शन नाही. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.